नमस्कार मित्रांनो, मी विश्वनाथ पिंगळे. आज सनेज केअर कंपनीच्या माध्यमातून आता ऑर्गॅनिक शेतीवरती खूप मोठ्या लेवल आम्ही काम करतो आणि असेच रिझल्ट बरेचसे आम्ही घेतलेले आहेत. परंतु असाच रिझल्ट आज मंचरपासून जवळ असलेल्या चांडोले गावामध्ये आम्ही आलो आहे. तर खूप चांगला असा रिझल्ट बीट पिकावरती आपल्याला पाहायला भेटतो आहे. हे पिकामध्ये पाहायला गेलं तर ग्रोथ होण्यासाठी आपण सॉईल केअर, सनगार्ड आणि गुळ त्याच्याबरोबर सनस्टिक याचं मिश्रण करून एक 48 तास भिजवलं होतं आणि त्याच्या माध्यमातून पाट पाण्यामध्ये सोडल्याच्यानंतर खूप सारा असा रिझल्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतोय. आपण शेतकऱ्यांकडून जाणून घेऊया तो रिझल्ट त्यांना कसा वाटतोय. आज सर तुमचं नाव काय? अविराज पोखरकर. सरांच्या पाहिलं गेलं तर आपण बीट या प्लॉटवरती आलेलो आहे आणि खूप सारा रिझल्ट इथं आपल्याला पाहायला भेटतो. सर कसा रिझल्ट वाटतोय तुम्हाला? खूप छान रिझल्ट वाटतंय. पहिले तुम्ही सेंद्रिय ऑर्गॅनिक रासायनिक शेती करत होते, त्यातला आणि सेंद्रिय शेतीतला फरक जाणवतोय? हो, खूप. प्रत्येकाने पाहिलं गेलं तर सेंद्रिय शेती करायला पाहिजे. बघा मित्रांनो, आज पाहिलं गेल्याच्या नंतर सेंद्रिय शेतीकडे वळणं का काळाची गरज आहे. तर रासायनिक शेतीमुळे जमिनीची पण हानी होत चालली, आपल्या शरीराची पण हानी होत चालली, आजार वाढत चाललेत आणि कुठंतरी याला रोखायचं असेल तर आपण सेंद्रिय शेतीकडे वळलं पाहिजे. तर निश्चितपणे प्रत्येकाने ऑर्गॅनिक शेतीकडे वळा. तुमचा जो रासायनिकमध्ये खर्च होतो त्याच्यामध्ये तुमचा 20 ते 30% खर्च वाचतो. उत्पन्नामध्ये पण चांगली वाढ होते, पीक पण चांगलं येतं. तर पाहिलं गेलं तर सगळ्यांनी ऑर्गॅनिक शेतीकडे वळण्यासाठी मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. थँक्यू व्हेरी मच.